संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। रात्रीचे ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराहट पसरली असून रात्रभर जागायचं आणि दिवसाही शेतात राबायचं हे दिव्य शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या करावं लागतंय। त्यातच बुरट्या चोऱ्यांचं प्रमाण बरंच वाढल्याचं दिसू लागलंय। त्यामुळे लांडगा आला रे आला अशी स्थिती सर्वत्र दिसतीये। या ड्रोनची नेमकी भानगड तरी काय, याबाबत लोक विचारणा करत असून पोलीस आणि प्रशासनालाही काही माहिती नसल्याचं चित्र आहे। याबाबत राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन अँटी ड्रोन घेऊन त्याचा छडा लावणार असल्याचं सांगितलंय। गेल्या काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, राजगुरुनगर या सगळ्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला ड्रोन फिरतात असं अनेक लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे रिपोर्ट पण केलेला आहे। या संदर्भामध्ये मला प्रशासनाने कळवल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो। जिल्हाधिकाऱ्यांनी मला हे कबूल केलेलं आहे की ते 15 लाख रुपये तातडीने उपलब्ध करून देतील आणि त्याच्यातून अँटी ड्रोन, त्याला फार तर मिसाईल म्हणूया आपण, पण ज्याच्यामुळं खालून ते सोडलं तर तो ड्रोन खाली पाडता येतो। तर ते लवकरच त्याची खरेदी जिल्हाधिकारी करतील आणि त्याचा उपयोग या आपल्या सगळ्या भागामध्ये होईल, जेणेकरून हे जे ड्रोनच्या मार्फत सर्वेक्षण चालतं वगैरे वगैरे हे सगळं थांबून। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।